नावाचा एक दानव एकांत स्थानी सूर्यनारायणाची भक्ती करत असताना एकांत स्थळी सूर्य देवतेची भक्ती करत असताना एका ताल तल्लीतीनं दंबोदर हा सूर्य देवतेची भक्ती करत असतो. सूर्य देवतेची भक्ती करत असतो. ही भक्ती पाहून सूर्यदेव प्रसन्न होतात. सूर्यदेव प्रसन्न होतात. सूर्यदेव प्रसन्न होतात. सूर्यदेव प्रसन्न झाल्यानंतर दंबोधव हा सूर्यनारायणापाशी चरणाशी लीन होतो. सूर्यदेवापाशी या विश्वात अजिंक्याने अमर हा वर हा सूर्यनारायणाजवळ मागतो. दंबोधव हा दानव या विश्वात अजिंक्याने अमर व्हावं ही इच्छा प्रगट करतो. त्याच वेळी सूर्यनारायण अर्थात सूर्य देवता की या क्षणात तुझ्या मनात असणारी इच्छा मी पूर्ण करू शकत नाही, अन्य जे तुला हवं असेल ते माग असा प्रश्न त्याला सांगतो. त्याच वेळी दंभोधव हा मला असं वरदान हवंय की मला 1000 दिव्य कवच हवी आणि ती कवच भेदण्याचं सामर्थ्य फक्त अशाच व्यक्तीत असावं ज्यानं 1000 वर्ष तप पूर्ण केलेलं असावं आणि 1000 वर्ष तप पूर्ण करून जर का त्यानं माझं एक कवच भेदलं असेल तर क्षणात त्याचा मृत्यू व्हावा असं मला वर मिळावा. त्याच वेळी नाईलाजास्तव सूर्य देवता या दंभोधराला हे वरदान देतो. हे वरदान देतो आणि या वरदानानं हा दंभोधव पुनश्च आपल्या निवासस्थानी येतो आणि सूर्यदेव हा अदृश्य होतो. सूर्यदेव हा अदृश्य होतो. या विश्वात अजिंक्याने अमर झाल्यामुळे हा दंभोधव या विश्वात मला कोणीही मारू शकत नाही. या विश्वात मी अजिंक्याने अमर आहे हा आत्मविश्वास ठेवून या विश्वास जे मला साध्य करायचं ते साध्य करण्यासाठी हा दंभोधर हा माघारी जातो. प्रजापतीची पुत्री म्हणजे मूर्ती होय. या मूर्तीचा विवाह हा धर्माशी होतो. ब्रह्मदेवतेचा मानसपुत्र म्हणजे धर्म या धर्माशी मूर्तीचा विवाह होतो आणि ज्यावेळी या सहस्र कवचाबद्दल त्या मूर्तीला समजलं जातं त्याच वेळी ती शिव विष्णूची अर्थात शेषशाही विष्णूची आराधना करते आणि त्यावेळी तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा प्रगट करते. त्याच वेळी त्या मूर्तीच्या उदरी हा शेषशाही महाविष्णू आपल्या हृदयाचं भेदन करून 2 जीव आणि 1 आत्मा असा जन्म घेतो आणि तोच जन्म म्हणजे नर आणि नारायण होय. तोच जन्म म्हणजे नर आणि नारायण होय. हा नर आणि नारायण जन्म घेऊन हे नर आणि नारायण हे शिवशंकराच्या भक्तीत तल्लीन होतात. हे नर आणि नारायण शिवशंकराच्या भक्तीत तल्लीन होतात. शिवशंकराची भक्ती करत असताना या ओम नमः शिवाय या मंत्राचा ध्वनी इंद्र दरबारापर्यंत पोचतो.
इंद्र दरबारापर्यंत पोहोचतो आणि त्याच वेळी इंद्र सिंहासन हे डगमगू लागतं आणि इंद्र हा भयग्रस्त होतो आणि तो त्यावेळी रंभेला आज्ञा करतो आणि कामदेवतेलाही आज्ञा करतो की नर आणि नारायण जी भक्ती करत आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या भक्तीपासून त्यांना विलिप्त करावं. आणि एवढं सांगून रंभा आणि कामदेव हे नर आणि नारायण यांच्या पाशी येतात. नर आणि नारायण यांच्या पाशी येतात. नर नारायण भक्तीत असताना देखील या साऱ्या प्रकाराची चाहूल या नर नारायण असते. आणि त्याच वेळी नारायण आपल्या उजव्या मांडीतून एक सुंदरी जन्माला घालतात. एक सुंदरी जन्माला घालतात. आणि ही सुंदरी या रंभेपेक्षाही अप्रतिम नृत्य करते. या रंभेपेक्षाही अप्रतिम नृत्य करते. हे नृत्य चालू असताना कामदेव हा सूक्ष्म रूपानं या नर आणि नारायणच्या देहात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा प्रयत्न हा निष्फळ ठरतो आणि या नर आणि नारायणाची भक्ती ही अशी निरंतर चालू राहते. अशा प्रकारे या रंभेचं नृत्य पाहून हे नर आणि नारायण या रंभेला सूचित करतात की हे रंभे, ज्या इंद्रानं तुम्हा सर्वांना या ठिकाणी सिंहासन आम्ही मिळू या भीतीपोटी पाठवलं, मग याची चिंता करू नका. जी आम्ही तप करत आहोत, जी आम्ही भक्ती करत आहोत, ती या सिंहासनासाठी नव्हे. आमचा उद्देश फार वेगळा आहे. त्यामुळं त्या इंद्र देवाला सांगा की आम्हाला त्या इंद्र पदाचा लोभ नाही, इंद्र पदाचा लोभ नाही. पण आता मी जन्माला घातलेली सुंदरी, ही सुंदरी यापुढं उर्वशी या नावानं संबोधली जाईल आणि त्या इंद्राला आम्हाकडून ही भेट म्हणून दिली असे सांगावे. असं सांगून त्या रंभेजवळ ही उर्वशी सुपूर्त करून त्या रंभेला इंद्रलोकात पाठवून देतात. तदनंतर शिवशंकराची भक्ती केल्यानंतर मृत्युंजय मंत्र या नर आणि नारायणाला प्राप्त होतो. नर आणि नारायणला मृत्युंजय प्राप्त होतो. आणि त्याच वेळी दुसरीकडे पाहिलं असेल तर हा दंभोधरा दानव हा सहस्र कवच या नावानं विख्यात होतो. आणि या विश्वात धुमाकूळ माजू लागतो आणि या विश्वात अधर्म वाढू लागतो. या विश्वात मला कोणीही मारू शकत नाही एवढा आत्मविश्वास ठेवून तो या विश्वात वावरत असताना त्या ठिकाणी नर येतो. त्या ठिकाणी नरयाचं आगमन होतं आणि तोच त्याला युद्धाचं आवाहन करतो. त्याच वेळी दंभोधर अर्थात सहस्र कवच म्हणतो की या विश्वात मला कोणीही मारू शकत नाही. मला मारणं हे सामान्य जनाचं काम नाही. ज्यानं 1000 वर्ष तप केलं अशा व्यक्तीच मला मारू शकतो. आणि त्याच वेळी हा नर त्या दानवाला सांगतो, हे दानवा, मी म्हणजे सामान्य नाही की
एकाच हृदयापासून माझ्या आणि माझ्या बंधूचा जन्म झालाय आणि मी तुझ्या समोर युद्ध करत आहे, तरी सुद्धा माझा दुसरा बंधू हा माझ्यासाठी तप करतोय आणि म्हणून तुझा शेवट करण्यासाठी मी तर आलोय असं सांगून दोघांच्या द्वंद्व होतं, दोघांचा संघर्ष होतो आणि हा संघर्ष होत होतो. असा हा संघर्ष 1000 वर्ष चालू असतो आणि हा संघर्ष जसा जसा वाढत जातो तसा तसा या नराची शक्ती वाढत जाते. या नराची शक्ती वाढत गेल्यामुळे हा नर त्या सहस्र कवचावर आघात करतो, सहस्र कवचावर आघात करतो आणि त्याच वेळी एक कवच हे फुटलं जातं आणि या एक कवच फुटल्यानंतर त्या क्षणाला हा नर हा मृत्युमुखी पडतो, हा नर हा मृत्युमुखी पडतो. त्याच वेळी भक्ती तलीन असणारा नारायण तिथे येतो आणि त्या ठिकाणी आल्यावर मृत्युंजय मंत्रानं त्याला जीवनदान करतो. अशा प्रकारे नर हा जिवंत होतो आणि नर जिवंत झाल्यानंतर तो पुनश्च तप करण्यासाठी निघून जातो आणि नारायण हा दंभोदराशी अर्थात सहस्र कवचाशी द्वंद्व करतो, सहस्र कवचाशी द्वंद्व करतो. हे द्वंद्व करत असताना हा दंभोदर हा आत्मविश्वासू घमंडी म्हणून अशी 1000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नारायण हा पुनश्च त्या सहस्र कवचावर आघात करतो. त्या सहस्र कवचातून दुसरं कवच भेदलं जातं आणि त्यातूनच या नारायणाचा मृत्यू होतो, या नारायणाचा मृत्यू होतो आणि त्या ठिकाणी पुनश्च नर येतो, त्या ठिकाणी पुनश्च नर येतो आणि त्याच वेळी तो संजीवनी करून या नारायणाला जिवंत करतो, या नारायणाला जिवंत करतो. अशा अशा प्रकारे नारायण हा जिवंत होतो आणि हेच असत चक्र 999 वेळा चालू राहतं आणि 999 वेळा या सहस्र कवचांचा भेदन होतं आणि शेवटी लंबोदपाशी फक्त एकच कवच शिल्लक राहतं आणि अशा वेळी प्राणाच्या आशेनं हा लंबोदव हा सूर्य देवतेपाशी शरण जातो, सूर्य देवतेपाशी शरण जातो, सूर्य देवतेला शरण जातो आणि त्याच्याच मागोबा हे नर आणि नारायण या लंबोदवाचा शेवट करण्यासाठी निघून जातात. लंबोदव हा भयभीत होऊन सूर्य देवतेला शरण येतो, सूर्य देवतेला शरण येतो. लंबोदव हा भयभीत होऊन सूर्य देवतेला शरण येतो. त्याच वेळी त्या ठिकाणी नर आणि नारायण यांचं आगमन होतं, नर आणि नारायण यांचं नर आणि नारायण यांचं आगमन होतं. हे सूर्यदेवा, ज्या सहस्र कवचाला तू अभय दिलंस त्याला आमच्या सुपूर्त करावं अशी मागणी नर आणि नारायण करतात. पण सूर्यदेव हा लंबोदराला अभय देतो आणि त्याच वेळी नर आणि नारायण ह्या सूर्याला शाप देतात. हे सूर्यदेवा, तू तेजस्वी असून सुद्धा आज या अथर्व व्यक्तीला तू पाठिंबा देतोय आणि म्हणूनच पुढे येणाऱ्या युगात तुझं दिव्य स्वरूप तुझ्या तेजानं
या विश्वात एक बालक जन्माला येईल आणि त्याच बालकात जन्मतात हे राहिलेलं कवच त्याच्या जन्मापासून त्याच्या जवळ असेल आणि तोच हा बालक त्या बालकाचं शरीर जरी एक असलं तरी त्या शरीरात तुझा अंश म्हणून तो तेजानं मंडित असेल आणि त्या दंभोदराचा अंश आणि म्हणूनच तो निंदेस पात्र ठरेल आणि तोच पुत्र म्हणजे या विश्वात महारथी कर्ण म्हणून गणला जाईल आणि तोच या विश्वात हे कवच घेऊन या विश्वात जन्माला येईल आणि त्याचा शेवट करण्यासाठी आम्ही नर आणि नारायण अर्जुन आणि कृष्ण असे जन्म घेऊ आणि त्याच वेळी हा दंभोदराचा शेवट करू अशा प्रकारे नेहरू चबडी पक्षातून साकारलेली ही चित्र